संत नरहरी सोनार हे विठ्ठलाचे खूप मोठे भक्त होते. पण सुरुवातीला ते फक्त आणि फक्त कट्टर शिवभक्त होते. ते विठ्ठलाला पाहतही नव्हते. त्यांच्या आयुष्यातील हा एक असा रंजक आणि गूढ चमत्कार आहे. तो असा, पंढरपूरमध्ये एक श्रीमंत व्यापारी आला. त्याला विठ्ठलाच्या मूर्तीसाठी एक सोन्याचा करदोडा म्हणजेच कमरपट्टा बनवायचा होता. संपूर्ण गावात नरहरी सोनार यांच्यासारखा कुशल कारागीर कोणी नव्हता. व्यापारी त्याच्याकडे गेला आणि विठ्ठलासाठी करदोडा करण्यास सांगितले. पण नरहरीने कडक शब्दात नकार दिला. मी विठ्ठलाच्या मंदिरात येणार नाही आणि त्याचे रूपही पाहणार नाही. मी फक्त शिवाचा भक्त आहे. मग व्यापाराने एक तोडगा काढला. त्याने विठ्ठलाच्या कमरेचे माप आणले आणि नरहरींना घरातच करदोडा बनवायला सांगितले. नरहरीने खूप मेहनतीने सुंदर करदोडा बनवला. पण जेव्हा तो विठ्ठलाला घालण्यात आला, तेव्हा तो 4 बोटे मोठा झाला. व्यापाऱ्याने तो परत आणला. नरहरींनी तो कापून छोटा केला. मंदिरात नेल्यावर तो 4 बोटे लहान झाला. पुन्हा आणला, दुरुस्त केला, तर पुन्हा माप चुकले. नरहरी चक्रावले. एका निष्णात सोनाराचे माप पुन्हा पुन्हा कसे चुकेल? काहीतरी गडबड असेल. शेवटी नरहरींनी स्वतः मंदिरात जाऊन माप घेण्याचे ठरवले. पण त्यांची एक अट होती, मी डोळ्यांवर पट्टी बांधून मंदिरात जाईन. विठ्ठलाला पाहणार नाही, फक्त हाताने स्पर्श करून माप घेईन. मग डोळ्यांवर घट्ट पट्टी बांधून नरहरींना विठ्ठलाच्या गाभाऱ्यात नेण्यात आले. नरहरींनी अंधारात आपले हात विठ्ठलाच्या मूर्तीकडे नेले. त्यांनी मूर्तीच्या कमरेला स्पर्श केला आणि त्यांच्या अंगावर काटा आला. त्यांच्या हाताला मूर्तीऐवजी वाघाचे चामडे जाणवले. त्यांनी वर हात फिरवला तर गळ्यात रुद्राक्षांच्या माळा आणि सर्प लागला. डोक्यावर हात लावला तर तिथे जटा आणि चंद्र होता. नरहरींचा श्वास रोखला गेला. हे रूप विठ्ठलाचे नव्हते. हे तर त्यांच्या आराध्य दैवत भगवान शिवांचे रूप होते. माझा महादेव इथे आहे, या आनंदाने आणि उत्सुकतेने नरहरींनी डोळ्यांवरची पट्टी झटकन ओढून काढली आणि डोळे उघडले. पण डोळे उघडताच समोर काय होते? तिथे शिव नव्हते, तर समोर उभा होता विठ्ठल, कमरेवर हात ठेवून मंद हसत. नरहरी सोनार यांना विश्वाचे सर्वात मोठे सत्य समजले होते. हरी आणि हर म्हणजेच विठ्ठल आणि शिव हे दोघेही वेगळे नाहीतच, ते एकच आहेत. त्यांचे अहंकार आणि भेदभावाचे डोळे उघडले होते. त्यांनी विठ्ठलाच्या पायावर डोके टेकले आणि त्यांचे परमभक्त बनले. जय जय पांडुरंग हरी.